नमस्कार मैत्रिणींनो. तर माझ्या अश्विनी लाईफस्टाईल या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनापासून स्वागत करते. आणि आज आपल्याला काय करायचं आहे, अस्तर आहे ना ते बॅक पार्टला जोडून घ्यायचं आहे. आणि ते कसं जोडायचं आहे ते सिम्पली मी तुम्हाला सांगून देणार आहे. आणि एकदम व्हिडिओ मी सावकाश केलेला आहे, तुम्ही कुठंही स्किप करू नका, जेणेकरून तुम्हाला छोट्या छोट्या काही जे ट्रिक्स वगैरे असतील किंवा काही मी थोडंसं सजेशन दिलेलं आहे ना ते तुम्हाला समजून जाईल. स्किप व्हिडिओ केल्यानंतर काहीच समजणार नाही ते, त्यासाठी. तर आणि तुम्हाला व्हिडिओ जर आवडत असतील तर नक्कीच एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जेणे लाईक केलं ना मला म्हणजे मोटिवेशन भेटतं त्यासाठी. तर मी इथं पिनअप वगैरे लावून घेतलेलं आहे. ब्लाऊजचा कपडा हा मी सरळ ठेवलेला आहे आणि त्यावर अस्तर ठेवलेला आहे. गळा मी अगोदर कट करतच नाही. ब्लाऊजला आपण जेव्हा जॉईंट करतो ना बॅक पार्ट, त्यावेळेस मी तो गळा जॉईन करून घेत असते. तर मी तर खडूनं पाव इंचावरती काय केलेलं मार्किंग केलेलं आहे आणि ते मी गळ्यालाही करून घेणार आहे शिवून. तर असं केल्याने काय होतं, आपल्याला पायपिंग वगैरे जर कोणी नवीन असतील न शिकणाऱ्या तर त्यांना पायपिंग येत नसेल तर हा बेस्ट पर्याय आहे. बट हा बिना अस्तरचा असेल ना तिथं मात्र पायपिंग करावीच लागतं. पण अस्तरला काही एवढी गरज नाही लागत आणि कसं एकतर झटकी पटपण होऊन जातं. तर त्यासाठी तर इथं बघू शकतात मी हे असं व्यवस्थित एकदम सावकाशपणे इथं शिवून घेतलेला आहे. गोल गळा आहे माझा. आणि तो बघू शकतात कॉर्नरला आल्यानंतर ना आपलं जे मशीनचं फूट असतं ना ते थोडंसं किंचित उचलायचं आणि तिथं असं गोल फिरवायचं, जेणेकरून आपला आकार जसा आहे ना तसाच येईल. अगदी व्हिडिओवर तुम्हाला दिसलं ना त्याप्रमाणेच. तर तुम्हीही देखील असंच करा. प्रकारे शिलाई आलेली आहे. तर मी इथं काय करणार आहे, थोडंसं हे जे ब्लाऊज पीस आहे ना त्याचं पाव इंच अंतर ठेवून मी इथं कट करून घेणार आहे. व्हिडिओमध्ये दिसत असेल अगदी त्याप्रमाणे. अगदी काटोकाट नाही कट करायचं. काटोकाट कट केलं का नंतर मग थोडंसं शिलाई वगैरे निसटण्याची शक्यता असते, त्यासाठी. हे बघा, आता आपण गळा हा कट केलेला आहे आणि आताच करायचा कट, कारण असं शिलाई नंतर कट केला का तर कुठंच काही म्हणजे जास्त असं फाकत पण नाही आणि काही नाही. प्रॉपर आपल्याला जसं आपण शोल्डर वगैरे घेतलं होतं ना तेवढंच राहतं, कमी जास्त काही राहत नाही आणि आकार देखील बदलत नाही. तर तुम्ही देखील असंच करा. आणि याला मी आता कात्रीचे कट लावून घेतलेले आहेत, जेणेकरून हे आपल्याला आता उलथून घ्यायचं आहे. आता मी हे पिनअप काढून टाकणार आहे. टिप देऊन घ्यायची. आता जो कपडा आहे हा तुम्हाला दिसत आहे ना, तो इकडच्या साईडला नाही फोल्ड करायचा, तर आतल्या साईडनं आपलं अस्तरची साईड आहे ना त्या साईडनं याला फोल्ड करून टाकायचं आणि एक दाब टिप देऊन घ्यायची. तर बघा, इथं हा गळा आपला छान झालेला आहे शिवून. आणि मी काय केलेलं आहे त्यावर एक दाबटीप एक देऊन घेतलेली आहे. दाबटीप कशी घ्यायची ना मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगत असते, तशीच दाबटीप घ्यायची जसं आपण फ्रंट पार्टमध्ये घेतली होती ना अगदी तशाच प्रकारे. आता याची आपण शिलाई करून घेतल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, जे आता अस्तर आहे आता आपण गळ्याला तर शिलाई वगैरे आकार सगळं देऊन घेतलेला आहे, पण हा जो पार्ट आहे बाकीचा याला पण शिलाई देऊन घ्यायची आहे. तर त्यासाठी मी इथं पिनअप करून घेणार आहे. आता ह्याला कुठेही घोळ वगैरे येऊ न देता व्यवस्थित पिनअप वगैरे करून मी इथे बॅक पार्टला संपूर्ण शिलाई करून घेणार आहे. आणि ते तुम्हाला माहीतच आहे की शिलाई आपण कशी करतो ते. आणि जर तुम्हाला माझे व्हिडिओ जर आवडत असतील ना, तुम्हाला समजत असेल तर प्लीज तुम्ही सर्वांनी मला सपोर्ट करा. कारण नवीन स्टार्टिंग केल्यानंतर मनामध्ये एक भीतीही असते की आपलं काही चुकतं का, काय आहे का. तर तुम्ही माझ्या चुका नक्की सांगा, मला आवडतील माझ्या चुका देखील सांगितलेल्या, जेणेकरून मी त्याच्यामध्ये बदल तरी करू शकेल ना. त्यासाठी माझ्या नक्कीच चुका वगैरे सांगा आणि मला सपोर्ट देखील करा. आणि एक लाईक तो बनत आहे, एक लाईक करून टाका तुम्ही. आणि आता मी तर बॅक पार्टला शिलाई मारल्यानंतर हे काय करणार आहे, सर्व कट करून घेणार आहे. जो एक्स्ट्राचा कपडा असतो ना तो व्यवस्थित असा कट करून घ्यायचा आहे. बघा, आता आपल्याला बॅकमध्ये टक्स घ्यायचा आहे. तुम्ही जर पेपरवरून डायरेक्ट मार्किंग केलेलं नसेल ना तर तुम्ही देखील असंच करायचं आहे, माझ्यासोबतच करा, जेणेकरून तुम्हाला
समजून जाईल. व्हिडिओ पाहत असताना जर केलं ना अगदी समजून जातं. तर बघा मी अगोदर टक्स वगैरे मारून घेतलेले, जेणेकरून आपल्या वेळेची वगैरे बचत होईल. तर मी इथं दाखवते तुम्हाला 1.5 इंच इतकं काय घेतलेलं आहे मी इथं मार्जिन घेतलेलं आहे दोन्ही साईडनं. त्यानंतर 1.5 इंच आणि जो आपण इथं सेंटर पॉईंट काढलेला होता गळ्याच्या तिथं तो सेंटर पॉईंट आणि 1.5 इंच मार्किंग आहे. तर त्याचा मी सेंटर काढून घेतलेला आहे आणि तिथे काय केलेलं आहे टक्स दिलेला आहे. व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतच असेल त्या पद्धतीने. आता टक्स किती घ्यायचा, आपला गळा आहे ना तिथपर्यंत आणि आपला इथं गळा आहे ना, या गळ्याच्या किंचित बरोबर किंवा त्याच्या खाली इथं असं पाव इंचाचं अंतरानं तुम्ही देखील खाली एवढं असं इथं स्ट्रेट लाईन वरून घेतली आणि इथं पाव इंच इकडून आणि इकडून पाव इंच असं मी इथं घेतलेलं आहे आणि हे ड्रॉ करून घेतलेलं आहे. त्यामुळे काही इकडेही केलेलं आणि इकडे देखील मी तुम्ही बघू शकता. तर इथं आपल्याला टक्स द्यायचा आहे. तर टक्स देताना काय करायचं आहे, विशेष काळजी म्हणजे टक्स देताना डायरेक्ट आता टक्स देताना काय करतो आपण, मी तुम्हाला 2 प्रकारे इथं टक्स सांगणार आहे. तुम्हाला जो हे असा जर टक्स दिला ना असा करून शिवू शकता तर काय होतं इथं या ठिकाणी बघा हा इथं थोडंसं कापड वगैरे असं इकडचं वरचं आहे ना हे असं बघा. इथं आपण पाठीमागलचा आपल्याला टक्स घ्यायचा आहे. तर बऱ्याच मैत्रिणी या चुका करतात. ते कोणती चूक करतात ना ते मी इथं दाखवणार आहे. तर आपल्याला प्रॉपर टक्स हा कसा घ्यायचा ना तेच मी इथं आज दाखवणार आहे. बघा आपण काय करतो, हा टक्स आहे का हा असा उचलतो आणि असा शिवून काढतो. काय होतं, हा कपडा थोडासा असा राहतो. तर असा टक्स न घेता कसा घ्यायचा ते मी आज तुम्हाला सांगणार आहे. प्रॉपर आपण आतमध्ये ओढलेली तर याच्यावरती अगोदर एक शिलाई देऊन घ्यायची आहे. आता तुम्ही बघू शकतात मी काय केलेलं तर फोल्ड केलेलं नाही, एकदम स्ट्रेट लाईनमध्ये इथं शिलाई मारून घेतलेली. मशीनचं पोट उचललं आणि ते परत खाली घेऊन एक शिलाई मारून घेतलेली होती. बघा इथं तुम्हाला दिसतच असेल मी काय केलेलं आहे, एकदम इथं सरळ शिलाई देऊन घेतलेली आहे आणि इकडच्या साईडनं पण. आता काय करायचं, याला अशी सरळ शिलाई देऊन घेतली ना त्यालाच आपल्याला काय करायचं, अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं आहे आणि शिलाई मारून घ्यायची आहे. तर बघा इथं आपली एकदम अशी प्रॉपर शिलाई आलेली आहे आणि कुठंच कपडा वगैरे असं काही राहिलेलंच नाही. इथं अशी व्यवस्थित नख वगैरे मारून घ्यायचं याला. बघू शकतात तुम्हाला मी दाखवते. बघा या साईडनं अस्तरसहित हा खालचा पण कपडा येत आहे आणि या साईडनं काय आहे, हा कपडा वरतीच राहत आहे. त्यामुळे नक्कीच तुम्ही ही ट्रिक फॉलो करा आणि आपले ब्लाऊज छान शिवा. आणि तुम्हाला जर अशाच नवीन ट्रिक वगैरे पाहायला आवडत असतील तर आपल्या चॅनलला नक्कीच